ट्रिग्नोमेट्री टेबल अजूनही पाठांतर नाही. चला तर बघूया. टोटल अँगल आहे आपल्याजवळ 5, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. आणि ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे 6. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. आणि यामधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज आपल्याला पाठांतर करायची बिलकुल गरज नाही. मग लक्षात कशा ठेवायच्या? तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की कोणताही व्यक्ती दारू कधी पिते? सर्वात आधी तो दारू पित नाही, म्हणजेच 0. त्याच्यानंतर मित्रांच्या संगतीमध्ये येऊन तर तो प्यायला सुरू करते आणि बस अर्धी दारू पिते, हाफ. याच्यानंतर तो दारू पिते, बट कसा? लपून छपून. पिते तर अर्धीच, पण लपून छपून, दॅट इज रूटच्या आतमध्ये. ठीक आहे, म्हणून आपण त्याला 1/√2. त्याच्यानंतर त्याला ती सवय झाली आणि सवय झाल्यानंतर तर तो सर्वात जास्त म्हणजे सर्वांच्या समोर दारू प्यायला सुरुवात करते, दॅट इज √3/2. आणि यानंतर मग त्याला पूर्ण शोक लागून जाते आणि यानंतर तो डायरेक्टली 1 क्वार्टर दारू पिते. तर ह्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजेच व्हॅल्यू लक्षात ठेवायची आपल्याला. तर त्यामागं ट्रिक कोणतीही असू द्या. तर 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि नंतर 1. यानंतर काय करायचं की या ज्या व्हॅल्यूज आहेत या सर्व व्हॅल्यूज रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिता आणायच्या. जसं की तिकडे 1 आहे तर इकडे 1, यानंतर √3/2 आहे तर √3/2, यानंतर 1/√2 आहे तर 1/√2 च्याच खाली येईल 1/2 इकडे आणि यानंतर इकडे 0. ठीक आहे. आता यानंतर मला फाइंड आउट करायची व्हॅल्यू टॅन थिटाची. तर टॅन थिटा म्हणजेच काय? तर टॅन थिटाचा एक फॉर्म्युला आहे. कोणता आहे टॅन थिटाचा फॉर्म्युला? तर टॅन थिटा म्हणजेच काय? साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा. ठीक आहे. तर बघा टॅन थिटा म्हणजेच काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर इथल्या इथं करायचं बघा 0/1, कारण की हा साइन थिटा आहे आणि हा कॉस थिटा आहे. तर 0/1 कोणत्याही संख्येला आपण 0 ने जर डिवाइड करत असेल तर उत्तर 0 येईल. यानंतर 1/2 आणि √3/2 आहे. बघा दोघांचेही अपॉन मध्ये 2 आहे. जर आपण मनातल्या मनात विचार केला तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होते. मग शिल्लक काय उरलं? वर उरला 1 आणि अपॉन मध्ये उरले √3. यानंतर इथं 1/√2 आहे, इथं 1/√2 आहे. दोन्ही व्हॅल्यू जर का सेम असेल तर उत्तर किती असते? तर ते असते 1. इथं √3/2 आहे, इथं 1/2 आहे. तर बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल. काय शिल्लक उरलं? √3/1. आणि √3/1 अपॉन मध्ये 1 आपण कुठंच लिहत नाही, तर √3 जसाच्या तसा. 1/0 दॅट इज नॉट डिफाईन. सॉल्व्ह करता येत नाही, दॅट इज नॉट डिफाईन. ठीक आहे. आता टॅन थिटाच्या व्हॅल्यू निघाल्या. कॉट थिटा हा त्याचा रेसिप्रोकल राहते, तर त्याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये घेऊन या. दॅट इज नॉट डिफाईन. याच्यानंतर हा √3, त्याच्यानंतर 1च्या अपॉन मध्ये 1, हा 1/√3 खाली येऊन जाईल आणि हा 0 इकडे. यानंतर मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे सेक थिटा. बरं, सेक थिटाचा फॉर्म्युला काय राहते? तर सेक थिटा म्हणजे असते 1/cos थिटा. म्हणजे साध्या सरळ भाषेमध्ये कॉस थिटाचा जो रेसिप्रोकल आहे तर तो राहते सेक थिटा. तर बघा काय करायचं, हा जो कॉस थिटा आहे तर याला रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे आता इथं 1 आहे तर या 1ला मी असं लिहू शकतो 1च लिहू, कारण की 1/cos थिटा दॅट इज 1/1 1च असेल. आता √3/2 आहे तर याला जस्ट रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहा. तर √3/2 आहे तर याला लिहा 2/√3. इथं 1/√2 आहे तर याला काय लिहायचं? √2/1. पण अपॉन मध्ये 1 आपण लिहत नाही. यानंतर इथं 1/2 आहे तर याला काय करायचं? उलटं करायचं, म्हणजे 2/1. पण अपॉन मध्ये आपण 1 लिहत नाही. आणि इथं 0 आहे तर 0/1. पण 1/0 म्हणजेच काय होते? नॉट डिफाईन. आणि जो लास्ट कॉलम आहे दॅट इज कोसेक थिटा, तर त्याला काय करायचं आहे? रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहून आणायचं आहे. दॅट इज नॉट डिफाईन. यानंतर 2, यानंतर √2, यानंतर 2/√3 आणि नंतर आहे 1.